तर हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडी. तर काय म्हणते दिव्या, तू काय करायला लागली या? हात पाय तोंड धू चांगलं. हा, पाणी गरम आहे का? घर घर आहे वय. तर हे आमची मुनबाईची सासूबाई आहे बघा. आमच्या दोघींची एक रील्स बनवली, दिव्याची एक रील बनवली. आता आमच्या मुनबाईचं काम आवरलंय. हा बघा, सगळं धुणं भांडी सगळं झालं. ये इकडे येऊन सांग, एवढं लांबून नाही काय येत. काय म्हणते दिव्या? आमचा हेडो बघत जाऊन लाईक करत. हा, आता दिव्याची पण नवीन आयडी खोलायची आहे का ना दिव्या? हो. आणि व्हिडिओ कसलं बनवणार आहे तो, ती पण सांग. जेवलेलं खाल्लेलं पिल्लेलं नटाफटा आहे का नाही? मग कसलं बनवणार आहे? भीमाच्या गाण्यावर. बरं, फक्त भीमाच्या गाण्यावरच बनवणार आहे. आणि अजून शाळेतलं बिळेतलं नाही का बनवणार? कॅमेरा तुझ्याकडे धरला, तू इकडे तिकडे काय बघते? आजीला तुडवशील सर, आजीला तुडवशील. तो का आजी लागली अभ्यास करायला? राहू दे राहू दे. काय तर माझं काय म्हातारीचं का म्हातारा माणसाला जीव आहे की, त्याला काय असतं तर आहे का नाही म्हणून? बाय व्हिडिओ चालू केल्यापासून त्याचं असंच चालू आहे की माझं कशाला म्हातारीचं काढते, माझं कशाला म्हातारीचं काढते. जेवायचं की? चला की जेवायला, आपण जेवू की. उपास म्हणून बाय खिचडी केली का? काहीच नाही बाय, उपाशीच. आणि गोळ्या कशा खायच्या मग? औषध हे एक राहिले, आणि मग कवा खायचे? जेवल्यावर. मग चला की जेवू. काहीतरी खायचं असतं या. आजारी आहे त्या, आणि का गोळ्या खायच्या त्या, आणि उपास धरला या. म्हाताऱ्या माणसांना नुसतं उपास तापास असलंच असतंय चालू सारखं, काय ना काय. आहे ना दिव्या? आजीला आजीला जेवायचं म्हणा. काय केलं काय माहिती? काय बनवलं का? चला आजीला आपण बटाटा चिप्स आणू खायला. हे मोबाईल हे ठेव घरात, तुझी पाठी ठेव घरात. आमची मुनुबाई कामाला जाते, दिव्या का नाही तिथं तिच्या आजी जवळ असते या. शाळेत बी जाते दिव्या रोज. आज शाळेत गेली नाही, मी आली म्हणून. आणि आज दिंडी पण आहे ना माझ्यासाठी. कालच्यापासून माझी वाट बघत होती, परवा दिवशी तर मला कशी बोलत होते. मला तर त्या दिवशी म्हणली तू सारखी येते म्हणते, माव तू येतच नाही बाया, कवा यायची? मी म्हणलं कवा येऊ? मला म्हणली एकच्या गाडीनं ये. मी म्हणलं एक किती वाजता वाजते त्या? म्हणली एक वाजताच वाजते त्या. म्हणली 1 वाजच्या गाडीनं ये. परत 1 वाजता फोन केला. आणि परत कितीची गाडीनं ये म्हणली तू? अंधार पडल्यावर 7च्या. हा, मग म्हणले 7च्या गाडीनं ये. मी म्हणलं आता इथंच 8 वाजले ना, आता कवा येऊ? मग सारखी ही बी फोन करायला लागली. मला पण सणाला भेटू वाटत होतं, कावीला भेटू वाटत होतं. मग काल नेमकाच राग आला, आणि रागाच्या भारात आली मग उठून इकडं. यायला उशीर झाला मरणाचा. 8 वाजले होते. 9 वाजून गेलत्या. आपण झोपलायच रात्री 11 वाजता. हा, 11 साडे 11 वाजल्या. आज लयच गाड्या आहेत करमाळ्याला जायला रोज, पण एवढं नसतं ते की, पण आज लयच गाड्या आहेत. आज जायचं नाही कुठं म्हणून. हाय ना, आपल्याला जायचंय बाळवणीला. ती दिंडीत मी दरवर्षी दिंडीमध्ये जाते ना, 5-7 किलोमीटर जाते. तर ती विकास दादा माझी वाट बघत बसलाय तिकडं राधाताई म्हणून. त्यांच्या दिंडीमध्ये मी जाते, व्हिडिओ करते, जेवण बिवण करते. दरवर्षी मला काय ना काय असतं. 1 वर्ष साडी दिली होती विकास दादानं, गेल्या वर्षी 1100 रुपये दिलं होतं.
आता यंदा काय आहे कुणाच ठाव, पण मला काय जायला मूडच नाही बघा. हे आमच्या मामाचं गाव आहे, आमच्या मोठ्या मामाचं गाव आहे. मोठ्या मामाच्या गावात आग 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 पडली का. चल आपण आजीला खायला काय तर घेऊ. चल आणू. हे ठेवून ये की घरात, मिसनीवर ठेवून ये. चल तुला बी घेते खायला. आता आमची मुनबाई माझी इणी घालणार, तेल लावणार. ह्याच बहिणीच्या नवऱ्यानं मला, माझ्याकडे आता त्यांचं 35,000 रुपये कर्ज झाले गाडीसाठी घेतलेलं. तिथं दुकान आहे बघा, जवळच आहे दुकान. काव्याचं आहे, ते काव्याचं म्हणते दिव्याचं आहे का नाही. हां घे, काय घ्यायचं ते. आजीला चिप्स घे. अजून काय घेते. हां इथं मामी, इथं मामा. नवीन दुकान टाकलं त्यांना. पहिलं आम्हाला आलं म्हणजे लय लांब जावं लागायचं. आता बरं आहे जवळचं. अजून एक दे की. 20 रुपयाचं द्या, 20 रुपयाचं. हां तर चला ह्यांना आता फोन पे करते. मामा हा रात्री आले, उशीर झालता यायला. हा काय माझी बारकी मावशी, ही सगळ्यात बारकी मावशी आहे बघा. आणि हे माझा मावस भाऊ आहे चिंगुळा पिंगुळा. त्याला भेटाय आलते मी, त्याच्यावर आताशी बघाय भेटलाय नाही का. नाही 2 नंबरचं का 1 नंबरचं. 2 नंबरचं आहे. होय का. आम्ही दोघी एका शाळेत होतो, एकाच वर्गात बी होतो आहे का नाही. पण माझ्यापेक्षा लय बारकी आहे ती. तिची पण आई वडील आजार आहेत ना, म्हणजे आमचं आजी आजोबा. मग भेटाय आली होती ती पण, कालच आली वाटतं. अजून तिच्या तिकडल्या घरी गेली नाही मी. आता ह्या गावची जत्रा पण आली आहे. ह्या गावाचं नाव आहे बघा हिसरे, दिसलं का तिथं कोपऱ्यात बोर्डावर. आजीला दे, आजीला दे. उपास आहे आजीला, गोळ्या खायच्या त्या. अजून दे की एक. तुला 2 राहू दे ना, आजीला 2 दे. दे की आजीला खाऊ दे. केमपशी बाळवणी नाही. तुम्हाला आणलंय खायला, खावा. मी सारखी येत नाही ना इकडं, त्यामुळे ते बऱ्याच जणांना माहित नाही. तर तुम्हाला अजून एक गंमत गाय दाखवते. तर ही आमच्या मामाचं पहिलं घर आहे बघा, तुम्हाला दाखवते. जुनं घर. हे जुनं घर आणि ही त्यांना मग नवीन बांधलंय पुन्हा. तर ही बारक्या मामासाठी ठेवलेली आहे. तर ती मामा पण वारलेला आहे. तर हे आमच्या पहिल्या आईची, म्हणजे आमची मोनूबाई आहे का नाही, ही मोनूबाई. तर हिच्या आईची ही समाधी आहे. माझी आई होती का नाही, तर माझी आई का नाही कधी इकडं, माझ्या आईचं इकडं माहेर आहे ना, भुईंजा म्हणून गाव आहे परांडा तालुक्यात. तर तिकडं माझी आई जायची ना, तर जाताना पहिलं इथं उतरायचे. इथं कोणच नव्हतं, इकडं सगळी पुण्याला गेली होती. सगळी पुण्याला होती आणि आम्ही पण पुण्यालाच होतो लहानपणी. वाकडला नाही का, मी तुम्हाला माझ्या स्टोरीमध्ये सांगितलं असेल बघा. तर माझ्या आली का नाही, मला सोनीला घेऊन यायची कधी तिच्या माहेरला जाताना. तर हिथं नारळ फोडायचे, हळदी कुंकू व्हायचं, नारळ फोडायचा, पाया पडायचे. तर ही माझ्या पहिल्या आईची समाधी आहे, आमच्या मामाच्या गावात आहे. आणि ही लिंबाचं झाड आहे का नाही, आमच्या दादाची, म्हणजे आमच्या मुनुबाईची आई वारली का नाही, तर आमच्या दादानं म्हणजे इथं समाधी लावल्यावर इथं आमच्या दादानं, म्हणजे मोठा भाऊ आहे का नाही, त्यानं हे लिंबाचं झाड लावलं होतं. तर आमच्या मुनुबाईला आणि दादाला का नाही, ते तिच्या आजीनं सांभाळलेलं आहे. जेवली का. बर बर. तर मी तुम्हाला सांगायला लागली होती की इथं आमची मोनूबाई आणि आमचा दादा लहानाचं मोठं झालेलं आहे मामाच्याच घरी. आणि आमची आई मेल्यावर आमच्या मामाच्या इकडच्यांना कुणीच ओळखलं नाही, कारण आमच्या वडिलाला कुणीच नव्हतं ना, आमचं वडील एकटंच होतं. मग मोनूबाईची दादाची आई वारल्यावर त्यांच्या आजीनं त्यांना सांभाळलं. तसं आम्हाला पण सांभाळलं बरं का. आता
ती आजी पण नाही तुम्ही बघितलंच 1-2-3 महिने झालं ती पण वारली. मी गेली होती पुण्याला, आजी वारली होती त्या टायमाला. त्या आजीनं लय आम्हाला सांभाळलं, लय म्हणजे लय सांभाळलं. तर दरवर्षी आखाडात इथं नारळ हे फोडतात सगळेजण, म्हणजे सगळ्या भावांच्यात का नाही. मुलबाची आई एकटीच होती आणि ती वारल्यानंतर आमच्या आईला लय जीव लावला ह्या मामांना. ह्याच गणपतात सारखे असायचे. तर चला हा आमचं थोरले दाजी दाखवते, दिव्याचा पप्पा. बया लय नटून खडून बसलाय. पैशाचा हिशोब लागला चाललं काय? फोन पे पुरीला शिकवत आहे. दिव्याचा माझा व्हिडिओ काढलाय, तुम्हाला बघायचा का? दाखव. असं बनवलं लावून. तर चला की कधी येतात फिरायला? मग आता काय साडी घातली की काय तशीच बसली होय बिगर साडीची? जेवण बिवण करायचंय अजून. तुला जायचंय गावात, तू जायचंय पप्पा बरोबर. आम्ही सगळेच जाणार आहे. आधी जेवण करा मग आवरा. असं कसं इचरायचंय? चला अजून जायचंय ताई आम्हाला. छोकलीच्या बापाला इंजेक्शन द्यायचंय. बॅलन्स मग तेवढंच आहे माझ्याकडे बॅलन्स. मग परत ते कुठं तिकीट काढायचं म्हणल्यावर लय मला अडचण होते. मग सुट्ट मागतात ते कंडक्टर. किती बी मागते ते, रुपया मागतात, 2 रुपये मागतात, 5 रुपये मागतात, 3 रुपये मागतात. सुट्ट नसलं की मग लय बोलणं खाते. 355 लागायचं बॅलन्स. दुकानात ना टाका की ऑनलाईनला नाही. मी म्हणलं मला पैसे पाठवायला लागला तर मला फोन पे काढून बसलं तर. ते माझ्या सासराला सिरियस आहे, ते फोन करायचा. मग आता माझ्या मोबाईलवर पैसे येतात पण संध्याकाळी होतं ते. काल माझ्या पुरीने समजा 5000 सोडले. बरं टाकते ह्यांना बॅलन्स मी. हा 2-4 रुपये कट होते ना. आता मी बी टाकते की होतेच कट आपलं, मला माहित आहे की. पण मी कुणाला टाकते, ताई आत्याला. हे दुसऱ्याला कुणाला नाही टाकत. मला ताई आत्यानेच पाठवलं इकडं. काय वर जास्त पैसे कट होतात ना. आपलं होतात कट, मला माहित आहे की. माझी पोरगी मारते दुसऱ्या. मग त्याच्यासाठी नाही बरं का मी टाकते कुणाला बी पैसे ते बॅलन्स. पण आता माझ्या फोन पे वर 300 रुपये आहेत. मग तुम्हाला 355 रुपयाचा टाकावं लागत असेल. आणि 53 रुपये कट होत्यात आहे. 353 कट होत्यात आहे. आणि आपल्याला टाकावा लागतो या 350चा. नाही 355 म्हणलं. कमी असलं तर संतोष मागवून घ्या तुम्ही, पण टाका मला बॅलन्स. तुमच्यात काही का असतं ते एकाकडे सोडा आणि टाका. हाय मला नडीचं, दुसरं काय नाही. हा त्याच्यामुळे म्हणतात बॅलन्सचं काय नव्हतं आम्हाला कधी पैसे आले नाही. 2-3 रुपयाला नाही मी बघत, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण आता मी बघते फोन पे वर. बघा आधी ठेवते तुमचा व्हिडिओ. हा 69. थांबा की टाकला बॅलन्स. बघा तुम्हाला परत वाटन की दोघं पण बॅलन्स टाका नाही तर बॅलन्स टाकला. आता झाला खुश. आता लावा फोन सासऱ्याला. नाही म्हणून काय बोलव ग मला घेऊन चाप आहेत का? कुठं आणलं तर बारकाईचं लावाय.
हा, मी तेच म्हणते, मला कशाला देता तुम्ही माघारी. नाही मारत, पण मी काय म्हणते, आता 2 ह्याच रुपये बहिणीच्या काय- नवऱ्यानं मला पैसे दिले तर बघा, 2 रुपये घेतले. 35,000 रुपये. आता बी यायच्या टायमाला खर्चायला 1,000 रुपये दिलं, 35,000 झालं सगळं मिळून. आता काही जणांकडे तर माझं स्वतःचं असून सुद्धा मागून बी भेटत नाही तर. चला आता जेवण हे करायचंय, निघायचंय. आता आला बाय, झोप बी जाय नाही माझे, झोप बी लागली.